आत्ता इथून पुढं असं केलं की यांना जेलात टाकू ना ही टोळी पुरी संपवतो आम्ही. जाऊ दे आता हे थोडे राजकीय त्याच्यात हस्तक्षेप झाला, अजेंडा राबवला गेला म्हणून त्यांनी 6 आरोपी केले, नाही तर याच्यातच 150 जण झाले असते. पुढच्या काळात यांनी कुणाला त्रास देणं, कट मारणं, गाड्याला आड उभारणं, प्लॉट हडपिणं, खंडाने मागणं असे काही प्रकार मराठ्यांसंघ केले की आमचा मोर्चा तिकडं वळाला ज्यांच्याकडं, म्हणजे ते सुद्धा मध्ये घालतो. आता या टोळ्या ठूत नाहीत, आता आम्ही त्रास देणाऱ्या टोळ्यामध्ये जाणार. उज्ज्वल निकमांची नियुक्ती झाली, मात्र तुम्ही म्हणताय की आता हे संपलं, याच्यात आरोपी होणार नाही. का असे हात टेकले जातात? दादा हात नाही टेकत हो. आपण नमूजे त्यांना ते 2 मंत्री झाले, लोक म्हणले राजीनामा. काय राजीनाम्याने? राजीनामा असले तो मंत्री असला तर काय करू शकत नाही, कारण आमची शक्ती किती आम्हाला माहिती. आता कोचलेच ना, आता राहिलेले बी कोचो. मराठ्याला त्रास दिला की मध्ये जाणार. उज्ज्वल निकम साहेबाची निवड झाली, पण पुरवणी तपासात 6 आरोपी होतीलच का ही पण शंका आहे. पुरवणी अहवाल ज्यावेळेस दिला जाईल, पुरवणी तपास होईल, मला वाटत नाही त्याच्यात 6 आरोपी होतील म्हणून. कारण तुम्ही देशमुख कुटुंबाचं असं म्हणणं होतं की उज्ज्वल निकम साहेबाची निवड यासाठी करायची की चार्जशीटमध्ये फोडाफोडी होऊ नये, अफरातफरी होऊ नये, चार्जशीटवर लक्ष ठेवण्यासाठी वकील पाहिजेत, म्हणून ती निवड झाली होती. आणि देशमुखांनी सांगितलं होतं की धनंजय देशमुखांना की आणखीन 2 महिने चार्जशीट दाखलच होणार नाही आणखी, आणि त्यांची निवड झाली आणि दुसऱ्या दिवशी दाखल झालं, म्हणजे आता 6 आरोपी होणारच नाहीत. याचा अर्थ जो कोण बडा नेता आहे तो सुद्धा याचा आरोपी होणार होता, कारण त्यांनी मदत केल्याशिवाय ह्या गोष्टी होऊ शकत नाहीत. वाचला किती हो, म्हणजे तुम्ही गुंड मित्र वाचवला, राजकीय मित्र वाचवला, तुम्ही बरोबर पद्धतशीरपणे त्याच्यात छुपा अजेंडा राजकीय चालवला आणि तुमचा मित्र वाचवला. पण तुमच्या पक्षाचा असणारा एक प्रामाणिक सरपंच जो बूथ त्या केंद्रावरती होता, इमानदारीनं काम केलं, त्याला न्याय देऊ शकत नाहीत तुम्ही. एक गुंड मंत्री वाचवायचा, गुंडाची टोळी वाचवायची. संतोष भैयाचं उघड्यावर पडलेलं कुटुंब, आज त्या लेकीला ना शाळेत जाता येते, ना त्या लेकराला कुठं हटता येते, ना त्या आईबापाला सोन्यासारखं लेकरू गेलं, काळीच कापल्यासारखा विषय झाला त्यांचा. त्यांना न्याय द्यायचं सोडून ते भलतीकडेच नेलं मॅटर. पण ते लोकांच्या लक्षात येतं, सरकारचे प्रतिनिधींनी हे पद्धतशीरपणानं त्यांचे राजकीय गुंडमित्र वाचवले, टोळी पण वाचवली, हे लोकांच्या लक्षात 100% येतं आहे. पण जाऊ द्या, बघूयात पुरवणी तपासात बी काही 6 आरोपी होतेत का, आशा ठेवून राहू. पण नाही झाले तर पुढच्या काळात त्रास देणारी टोळी अशीच मध्ये जाणार. मोहीम आता तिकडे आहे, मोर्चा आमचा तिकडे वळणार आहे आता. ओके. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.